नमस्कार मंडळी, सकाळ सकाळी छानपैकी सुरुवात झाली आहे आणि खरोखर तुमचा आशीर्वादामुळे एक छानपैकी एक चॅनल चालू केलेलं आहे. लोकांच्याबद्दल पोचता येते. अशीच तुमचं प्रेम आमच्यावर राहून देत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सकाळचा आता सूर्य किती छानपैकी उगवला आहे बघा. सकाळचं वातावरण आहे. सुरुवात झाली शेकेवाडीला. आपलं गाव जे आहे ते अतिशय सुंदर आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर कोणत्याही जाती धर्माचे लोक आपल्याकडे तिथं राहत नाहीत. जे कोण असतील ते सगळी आपली भावकी आहे, सगळी शेळके आहेत आणि संपूर्ण समाज हा मराठा समाज आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तर पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार किंवा भांडणं असं काही आपल्या गावात दिसून येत नाही आणि झालेलं पण नाही. कारण भावकी असल्यामुळे प्रत्येकाला शेती पण भरपूर आहे आणि चांगल्या पद्धतीने एकमेकाला समजावून घेऊन माणसं राहतात. असे आपलं छोटंसं शेळकेवाडी गाव सुंदर आणि स्वच्छ आहे. ही देऊळ आहे बघा शेळकेवाडीतलं. नमस्कार सर्व मित्रमंडळी. हे शेळकेवाडीतलं देऊळ आहे बघा. इथं लोकेशन वगैरे संपूर्ण गावातली आपल्या घरं जर बघितली तर संपूर्ण पिंक कलरचे आहेत. हे असं प्रत्येकाच्या दारावर सुंदर शेळकेवाडी मिळकत नंबर महिलांच्या नाव संपूर्ण घर आहेत. स्त्रिया पुरुष एकूण सगळी तुम्हाला माहिती मिळणार. काय झाले का नाही तयारी? वास्तुक शांती आहेत 2 दिवसानं. सगळी पिंक कलरची घरं. प्रत्येकाच्या घरावरची सौर पॅनल आहेत. 100% आपल्या गावातली घरं ही सौर पॅनलची वीजमुक्त गाव आहे. आता आमच्या गावात आल्याने मग ते चांगलं भारी आहे की नाही. आमच्याच गाडीत आल्याने मग ते कुठे इकडे कुठं आला. संपूर्ण कलर जर बघितलं असा घरांचा तर पिंक कलर. मिरच्या काढल्यात. आता शेतामध्ये मिरचीचं प्रमाण जास्त आहे ना. ऊस भुईमूग शेतीबरोबरच मिरच्या बघा. घरोघरी जवळजवळ मिरची घातलेली आहे. यापासून संदेश लिहिलेले प्रत्येक घरावरती. मिरची घातलेली बघा प्रत्येकाच्या दारात. सुंदरपैकी गाव आहे आपलं शेळकेवाडी. रस्ते, स्वच्छता, प्रत्येकाच्या दारात तुळशी कट्टा दिसणार तुम्हाला. पाणी हे निसर्गाचे अनमोल रत्न. पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा. संदेश प्रत्येक घरावरती. पाहण्यासारखी शेळकेवाडी आहे. कधी पण आपण आपल्या शेळकेवाडीला भेट देऊ शकता. प्रत्येकाच्या घरावर तुम्हाला संदेश मिळेल. प्रत्येकाच्या दारात तुळशी कट्टा भेटेल. या 2च गली आहेत. ही रायगड गली म्हणून नाव ठेवले. या पद्धतीने हे सगळं पिंक कलरची घरं आहेत बघा.
दुपारची बसल्यात मुलं देवळाला. दूध संस्था आहे, इकडं गली आहे, इथं गाडी लावलेली असते 1600 नंबर. आपलीच गाडी इकडं झाडाखाली लावलेली असते. इथं पाणी पुरवठा प्रत्येकाचं असं शेकेवाडी जाणून घ्या. कचऱ्याचा वर सुका कचरा ओला कचरा सेपरेट केला जातो. इकडून कांडगावला जाता येतं. ते सौर पॅनेल असं प्रत्येक घरावर सौरमुक्त म्हणजे सगळे पॅनेल वगैरे प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. ही आपली घराची बॅक साईड आहे, पाठीमागली बाजू. सकाळी 6 वाजता. तात्या गाईचं दूध का म्हशीचं? म्हशीचं आहे काय? बरं. गावच्या आपल्या पंचायतीचे शिपाई चांगल्या पद्धतीने गावाचं डेव्हलपमेंट हे चालू आहे बघा. ही आमची घराची बॅक साईड पाठीमागली बाजू. इकडून तुम्ही कांडगा वगैरे या भागात जाऊ शकता, भोगाती कारखाना वगैरे तिकडे जाऊ शकता. ही आमची घराची बॅक साईड. ही आपल्या गावची पंचायत अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या कृपाशीर्वादानं ही पंचायतचं डिझाईन आपल्या भारत देशामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं मिनी विधानसभा म्हटलं जातं, त्या पद्धतीनं हे डिझाईन तुम्हाला असं केलेलं बघायला मिळेल. अतिशय सुंदर पद्धतीनं ही तुम्हाला म्हटलं असं तर तुम्हाला वाटणार पण नाही की ही पंचायत आहे, पण अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ही पंचायतीचं नियोजन केलेलं आहे बघा. त्या गावकऱ्यांसाठी 24 तास पाण्याची सोय केलेली आहे. प्रकाश दिलीप शेळके आमचा चुलत भाऊ आणि मयूर हे पण सख्खी चुलत भाऊच म्हणायचे. यांनी हे भेट म्हणून पाण्याचं ATM दिलेलं आहे. हे बसायचं असे शेड केलेलं आहे बघा. छानपैकी वयस्कर मंडळी जे असतात त्यांना बसण्यासाठी हे शेड केलेलं आहे. दुपारी वगैरे सगळी इथं विश्रांती वगैरे घेतात. सहर्ष स्वागत. हे माझी वसुंधरा अभियाना शेकवडीखाली आकाश, अग्नी, पृथ्वी, वायू, जल यांचं हे जे चक्र असतं ते चक्र धावण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. ह्या पाची ह्याच्यामुळे तरी आपली पृथ्वी, अग्नी, आकाश, वायू जे आपलं शरीर बनतं ह्या पंचधातूपासून बनत असतं. त्यामुळं यांना फार महत्त्वाचं आहे. सकाळी आता जनावरं सोडून वगैरे अशोक तात्या आम्ही म्हणतोय, कारण भावकीतलेच असल्यामुळे चुलत्यांचं नातं लागते. तर सुद्धा 2002 पासून या पंचायतमध्ये आहेत आणि 2005 पासून अभियानाला सुरुवात झाल्या आणि एक चांगल्या पद्धतीचं कर्तृत्व करून चांगल्या पद्धतीनं ह्या देशामध्ये आपल्या गावचा विकास करण्याचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. आत्ता दूध वगैरे घालून आता आलेत शेतकरी मंडळी. कसं गाईचं काय म्हशीचं आहे? म्हशीचं आहे. बरं बरं. किती 5-7 लिटर असते का? आपल्याला हे संपूर्ण गावचं वातावरण थोडंसं पंचायत. आपण आता टायमिंग चांगलं आहे की तात्या आता दार उघडायला आल्यात आत्ताच शूटिंगच करत असताना.
मिनी पंचायतीचं छान असं डिझाईन आहे. एक छोटा कोंबडी पालन व्यवसाय चालू केला बघा. खडक्या कोंबड्या म्हणजे गावठी ज्या कोंबड्या असतात त्या छोटा व्यवसाय आपल्या गावामध्ये चालू केला आहे. नंदकुमार शेळके यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बघा, किती छान कोंबड्या आहेत बघा. हे आता किती महिने झालं? 2.5 महिने झालं बघा. आता ही विक्रीसाठी आता विक्री चालू केलेली. आता एक कोंबडा कितीला जातोय? 700, 800, 900 रुपयाला कोंबड्याची विक्री केली जाते. गेल्या व्यवसाय 2-2.5 महिने झाले. किती पिल्ले आणली तिथे? 200 आणली ती काय? आता विक्री किती झाली काय? 140 झाली विक्री. मग अजून काय हिशोब कळाला नसेल. मग परवडतंय नाही परवडतंय अजून काय समजणार नाही. पूर्ण कळणार नाही काय ना. पूर्ण झाल्या परत आता आणावं लागणार. आणि म्हणजे चांगल्या पद्धतीचा व्यवसाय, घरगुती व्यवसाय चांगल्या पद्धतीनं किरकोळ तेवढंच केलं. किरकोळ तेवढंच आपलं घरगुती शेत वगैरे सांभाळून, नोकरी सांभाळून या पद्धतीनं आता करायला चालू आहे. आता किती पत्र विकलीत? आता 140 झाली की तसं हिशोब काय. पण आता हिशोब केला तर सगळं पूर्ण झाल्याचा हिशोब करायचा नाही. पूर्ण झाल्यावर हिशोब सगळं करायचा. म्हणजे तसा व्यवसाय छोटा पण परवडतोय. छोटा पण परवडतो. चालेल. आता पिल्ली किती आणली ते? एक पिल्लं 30 रुपये आणले तर. 30 आणलं. आता त्याच कोंबड्याची विक्री 600-700 रुपये आता 2-2.5 महिन्यानंतर. समजा जर 30 रुपयाला आणलं तर 600-700 रुपयाला विक्री असेल तर यामध्ये आपलं कष्ट, त्यांना लागणारं खाद्य, त्यांच्यावर राहणारी निगा, हे सगळं बघून एक 100-200 रुपये राहतात का कोंबड्या? 100-150 कोंबड्या पाठीमध्ये राहतात. या पद्धतीनं एक छोटासा व्यवसायाने सुरुवात करायला काहीही अडचण नाही. चांगल्या पद्धतीनं शेती सांभाळत आपलं शेतामध्ये माणूस, आपण शेतकरी माणूस अडकून पडतो. तर एक छोटासा असा व्यवसाय जरी 10 बाय 10च्या खोलीमध्ये जरी केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला संसाराचा जे काय सारीपाट आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो. रात्री छानपैकी इव्हेंट झालेला आहे. इथं हे टेंट घातलेले आहेत. सुंदर असे टेंटमुळं फार्म हाऊसला पहिल्यांदाच अशा पद्धतीने एक छानपैकी कार्यक्रम झालेला आहे इव्हेंटमध्ये. सकाळचं सूर्यदर्शन झालेलं आहे. छानपैकी सुंदर असं वातावरण आहे. याला काय म्हणतात? त्याला टेलिस्कोप म्हणून रात्री चंद्र, हे आपलं तारे वगैरे त्यांची संपूर्ण माहिती या इव्हेंटमध्ये देण्यात आली. दिदे नाव काय? नायरा. छान आहे की नाव.